नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. पहा, मी आता चुलीवरची भाकर तुम्हाला करून दाखवत आहे. चुलीवरची खूप सुंदर होते गावरान जेवण चुलीवरचं आणि टेस्टी होते. आयुर्वेदिक असं समजा, चुलीवरचं जेवण आयुर्वेदिक जेवण आहे. तर पहा, मी तुम्हाला ही भाकर करून दाखवत आहे. हे पहा, हे मी मळून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला डबल मळावं लागते. हे कधी हे पहा, याला क्रॅशेस आहे. आपण छान मळली म्हणजे खूप व्यवस्थित मळल्या जाते. आणि याची भाकर तुम्हाला मी करून दाखवणार आहे. हे पहा, अर्धी आपण बाजूला ठेवून देणार आहे हे, आणि अर्ध्याची भाकर करणार आहे. हे आपला तळवा आहे ना, याने दाबायचं हे असं. हे पहा, चुलीवरची भाकर या पद्धतीनं करून पहा तुम्ही. अशी छान मळायची. हे पहा, हे अशी खूप सुंदर भाकर होते. करून बघा तुम्ही अशी या पद्धतीनं. चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे हे अमृत असते. खूप सुंदर होते आणि टेस्टी गावरान जेवण. आणि माझं असं आहे, मी जास्त करून आयुर्वेदिक भाज्या, आयुर्वेदिकवर जास्त माझं हे आहे, तर इंटरेस्ट आहे. तर मी पहा, याची भाजी, शेंगाची भाजी, शेवग्याच्या फुलाची भाजी अशी मी केलेली आहे. फुलाची भाजी, उमराची भाजी असे मी गावरानी म्हणजे आयुर्वेदिक भाज्या करून मी म्हणजे व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही बघा माझे व्हिडिओ, खूप सुंदर होते. आणि या पद्धतीनं करून पहा तुम्ही. हे पहा, चुलीवरची भाकर खूप छान होते. छान अशी कणिके खूप मळायची. मळली आपण जितकी मळली तितकी आपली भाकर खूप सुंदर होते आणि टेस्टी होते. तवा आपला गरम झालेला नाही आहे. चेक करणार आहे आपण. तवा आपला गरम झाला की नाही. हे पोळी भाकरीचं एक विशेष आहे, आपण लवकर पलटवायची, नाहीतर ते कच्ची राहते. म्हणून आपण ही पोळी लवकर पलटवायची. छान झालेली आहे पहा, भाकर आपली होत आहे चुलीवरची. या पद्धतीनं करून पहा तुम्ही. खूप टेस्टी टेस्टी होते. वेगवेगळे प्रकार आहे करण्याचे. कोणाला कोपरमध्ये असं थापून पण करतात, पोळपाटवर थापून करतात, कोणी हातावरच्या करते. मला ते पण येते, पोळपाटवरती पण येते, पण हे मी हातावरती करून दाखवत आहे तुम्हाला. पहा किती छान झालेली आपली भाकर.
ते भाकर होते तोपर्यंत आपण आपली हातावरची भाकर आपण वाढवून घेणार आहे. आपण आता हे आहारावर शेकून घेणार आहे भाकर. छान कोळसे काढून आता आपण कोळशावर अशी शेकून घेणार आहे छान. छान झाली आपली भाकर. पहा चुलीवरची खूप सुंदर होत आहे. अशी शेकून घ्यायची आहे आहारावर. किती सुंदर झालेली आहे आपली भाकर. आता ही भाकर पण आपण शेकून घेणार आहे. पहा आता आपली हे चुलीवरची भाकर पहा किती सुंदर झालेली आहे. हे पहा चुलीवरची भाकर, गावरान जेवण चुलीवरची भाकर. हे पहा किती सुंदर झालेली आहे. या पद्धतीनं तुम्ही करा आणि भाकर माझी कशी झालेली आहे हे तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा.
कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट्समध्ये सांगत नाही आहे का तुम्हाला भाकर आवडत आहे, मसूरची डाळ आवडत आहे, जे काही मी करत आहे ना ते तुम्हाला गावरान भाजी आवडत आहे की नाही ते मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. तुम्हाला अजून कोणती भाजी आवडते ते पण. आता पावसाळ्यात नवीन नवीन भाज्या निघणार आहे. पाठ्याची भाजी, तरोट्याची भाजी, कोयलारच्या भाजीचं मी टाकलेलं आहे ते मला तुम्ही सांगा, तर मी त्या पद्धतीनं तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे. ही भाजी हे आपली भाकर आहे, म्हणजे याची ज्वारीची भाकर आणि चुलीवर केलेली आहे. तर तुम्ही पहा हे कशी झालेली आहे आणि मला कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.